हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 25 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अर्णवचा काका उदयकांत राजशिर्के याने चक्क वल्लरीला भेटायला बोलवलं आणि मग वल्लरीच्या डोक्याला बंदूक लावली आणि तिला म्हणाला, मला 50 लाख रुपये हवे आहेत. वल्लरीची चांगली जिरली आहे, ती थराथरा कापायला लागली आणि म्हणाली, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. तर उदयकांत राजशिर्केने तिला धमकी दिली आहे, जर तू पैसे दिले नाही ना तर मी माझ्या पुतण्याला अर्णवला जाऊन सांगेल की तू त्याच्या बापाबरोबर काय काय केलं होतं आणि मग तो तुझं काय करेल हा विचार कर. आणि हे ऐकून वल्लरी खूप घाबरली आणि उदयकांतला 50 लाख रुपये द्यायला तयार झाली. आणि मग वल्लरी त्या स्केच आर्टिस्टकडे गेली आणि सुप्रियाने तिचं जे स्केच बनवून घेतलं होतं ते फाडून टाकलं. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वल्लरी आजीच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, आई तुम्हाला माहिती आहे का, तुमची लाडकी सून घरातलं कोणतंही काम न करता कोणालाही न सांगता घराच्या बाहेर निघून गेली आहे. तिला कसलंच तारतम्य राहिलं नाहीये आणि तुम्ही तिला सगळं करू देताय. हे ऐकून आजीला खूप राग येतो. आजी चिडून म्हणते, वल्लरी खोटं नाटं सांगू नको, मला सगळं माहिती आहे की ईश्वरीने तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. आणि तुला माहिती आहे का ती का बाहेर गेली आहे? अंजूच्या चाळीत काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तिला मदत करण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी बरोबर गेले आहेत. अर्णवने मला फोन करून सांगितलंय. वल्लरी चिडून म्हणते, वा आई वा, तुम्ही त्या ईश्वरीचं गुणगान करताय की अंजूच्या चाळीत काहीतरी घडलंय, ते मदत करायला गेलेत. पण अंजली आज आपल्या घरात नाहीये, त्या चाळीत राहतीये छोट्याशा खोलीत. ते कोणामुळे? ते फक्त त्या ईश्वरीमुळे. ईश्वरी त्याला जबाबदार आहे. तर आई चिडून म्हणते, नाही, मला असं वाटत नाही की यात ईश्वरीची काही चूक आहे. तर वल्लरी चिडून म्हणते, वा आई वा, तुम्हाला वाटत नाही की ईश्वरीची त्यात काय चूक आहे? जेथे माझी चूक नसते तेथेही तुम्हाला माझी चूक दिसते आणि तुमच्या आवडत्या नाचसुनेने जिथे चूक केली आहे तेथे तुम्हाला तिची चूक दिसत नाही. आजी चिडून म्हणते, वल्लरी बस झालं, मी ना खूप पावसाळे पाहिलेत, त्यामुळे कोण कसं आहे हे तुझ्याकडून ऐकून घ्यायची मला गरज नाहीये. चल निघ इथून. वल्लरीला खूप राग येतो आणि ती खूप चिडते. तर इकडे अंजली तिच्या चाळीतील खोलीमध्ये गरमागरम पोळ्या बनवते आणि म्हणते, पोळ्या तर झाल्यात, पण आता भाजी बनवायची. पण भाजीला फोडणी टाकावी लागेल आणि मला फोडणीचा वासच सहन होत नाहीये. प्रयत्न तर करून पाहूया. असं म्हणून अंजली भाजी बनवण्यासाठी फोडणी टाकते आणि फोडणी टाकताच तिला उलटी मळमळचा त्रास होऊ लागतो. ती प्रयत्न करते पण तिला खूप जास्त त्रास होतो. तिला गॅससमोर उभंच राहवलं जात नाही, त्यामुळे ती गॅस बंद करते आणि तिला उलटी होते. अंजली विचार करते, आता काय करू, मला तर भाजी बनवता येत नाहीये. कशाबशा पोळ्या बनवल्यात, पण आता फक्त कोरड्या पोळ्या कशा खायच्या? पोळ्याच खाव्या लागतील, नाहीतर यांना कॉल करून सांगते. असं म्हणून अंजली राजेशला कॉल करते. पण नेहमीप्रमाणे राजेशचा फोन स्विच ऑफ लागतो. त्यामुळे अंजलीचा नाईलाज होतो. तिला भूक लागलेली असते आणि ती 2 पोळ्या घेते आणि पोळ्यांबरोबर चक्क साखर घेते आणि आता पोळी आणि साखर खाण्याचं ठरवते. फ्रेंड्स, हा सीन पाहून आणि अंजलीची अवस्था पाहून खूप वाईट वाटतं. पण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्यावर असेच तिचे हाल होणार होते हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. आणि अंजली चक्क पोळी आणि साखर खाण्याचं ठरवते. पण इकडे राजेश मात्र मजा मारत असतो. त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर रियाबरोबर तो मस्तपैकी पनीरची भाजी, दाल फ्राय, पुलाव याचा आनंद लुटत असतो. आणि त्याची गर्लफ्रेंड रिया मस्त त्याला भरवते, खाऊ घालते. राजेश म्हणतो, अरे वा रिया, इतक्या वेळेस या हॉटेलमधून आपण जेवण मागून खाल्लंय, पण आज तुझ्या हाताने खातोय ना तर खूप टेस्टी लागतंय, एकदम भारी. तर रिया म्हणते, यू फ्लर्ट, काही पण बोलतोय. आणि राजेश मात्र तिच्याबरोबर मस्त फ्लर्ट करत असतो, तिच्याबरोबर रोमांस करत असतो. आणि आता ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली आहे, त्यामुळे राजेश चांगलाच खुश होतो. रियासुद्धा त्याच्यावर खूप खुश असते आणि मिठक्या मारत जेवण करत असते. आणि इकडे बिचारी अंजली मात्र चक्क 2 पोळ्या आणि साखर हे ताट घेऊन आपल्यासमोर बसलेली असते. आता हेच जेवावं लागेल असा विचार करून ती पोळी आणि साखरेचा एक घास खाते. परंतु हे सुक्क अन्न तिला काही नीट जात नाही आणि तिला उलटी येऊ लागते. अंजली कसंबसं पाणी पिते आणि हा घास गळ्याच्या खाली उतरवते.
पण तिला पोळी आणि साखर खाण्याची इच्छा नसते. इकडे राजेश आणि रियाचं जेवण होतं आणि रिया म्हणते, अरे यार किती जेवण उरलंय, आता हे सगळं जेवण टाकून द्यावं लागेल. तर राजेश म्हणतो, नाही नाही, टाकून कशाला द्यायचं, मी पॅक करून घेऊन जातो. म्हणजे कसं, रस्त्याने गरीब माणसं असताना त्यांना देता येईल, वाया नाही जाणार. रिया म्हणते ठीक आहे. ती उठून जाते. तर राजेश विचार करतो, गरिबांना कशाला द्यायचं, माझ्या घरात ती भिकारी बायको आहे ना, बावळट बायको, तिला खाऊ घालतो, तेवढंच तिला आनंद होईल. म्हणजे राजेशने खरंच अंजलीची लायकी एखाद्या भिकाऱ्यापेक्षा सुद्धा वाईट करून ठेवली आहे, एवढं मात्र नक्की. इकडे अंजली पुन्हा एक पोळी आणि साखरेचा घास खाण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात वॉचमॅन काका खिडकीतून तिला पाहतात. पण अंजलीची इच्छाच होत नाही ही साधी पोळी आणि त्याच्याबरोबर साखर खाण्याची, आणि ती घास ठेवून देते आणि ताट्याला नमस्कार करते. वॉचमॅन हे सगळं काही पाहतो आणि त्याला समजतं की अंजलीताई घरी एकट्याच आहेत आणि त्या फक्त पोळी खाताय आणि त्यांची जेवण करण्याची इच्छाच होत नाहीये, हे सगळं वॉचमॅनला समजतं. इकडे ईश्वरी अर्णवसाठी गरमागरम बटाट्याचे पराठे घेऊन येते, आलू पराठे, आणि अर्णव खूप चिडतो आणि ताट लुटून देतो, मला नकोय. ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. अर्णव पेपर वाचू लागतो आणि म्हणतो, व्हॉट नॉनसेन्स, पेपरमध्ये सुद्धा काय मूर्खासारख्या बातम्या छापताय. अर्णवची खूप चिडचिड सुरू असते. ईश्वरीला हे समजतं, पण अर्णवला सरळ सांगून फायदा नाही, त्याला उलटं सांगून कळतं. त्यामुळे ईश्वरी एक आयडिया करते. ती सुद्धा अर्णवच्या बाजूला बसते आणि जोरात प्लेट आदळते. अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. तर ईश्वरी म्हणते, माझंही ना डोकं फिरलंय, डोकं. आलू पराठे असे असतात का, गोल गोल आलू पराठे असतात, पण असे वेगळ्याच आकाराचे झालेत, त्यात कामवाल्या ताई सुद्धा नाही आल्या, म्हणजे सगळं काम काय मीच करायचं का. मला आहे ना खूप त्रास होतोय, मी आता कोणतंच काम करणार नाहीये, स्वयंपाकसुद्धा मीच करायचा, सगळी कामंसुद्धा मीच करायची, असं वाटतंय सगळी तोडफोड करून टाकावी. आणि ईश्वरीची चिडचिड ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, ईश्वरी काय चिडचिड करतेस तू. तर ईश्वरी म्हणते, सर आता चिडचिड तर होणारच ना, हे आलू पराठे नीट गोल गोल नाही झाले, त्यानंतर दूध ओतू गेलं, मग मला सकाळी सकाळी त्रास झाला, हे सगळं होतंय, मग चिडचिड तर होणारच ना. अर्णव तिला समजावून सांगतो, चिडचिड करून काय फायदा आहे पण. ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला माहिती नाही का, चिडचिड करूनच सोल्युशन मिळत असतं, चिडचिड करायची आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं. अर्णव म्हणतो, मी सिंदूर असं नाही होत, उलट कितीही त्रास झाला ना तर डोकं शांत ठेवायचं, विचार करायचा आणि मगच मार्ग सापडतो. ईश्वरी विचारते, खरं का सर. आणि मग तुम्हाला मी इतक्या दिवसांचं समजून सांगतेय, सर चिडचिड नका करू, डोकं शांत ठेवा, काहीतरी मार्ग सापडेल, पण तुम्ही तर माझं ऐकतच नाही आहात. तेव्हा अर्णवला समजतं की मी आता जे ब्रह्मज्ञान देत होतो ते मला स्वतःलाच लागू होतं. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. अर्णव गप्प बसतो. ईश्वरी त्याला समजून सांगते, अर्णव सर आता आपण दोघांनी ना एकत्र यायचं, राजेशचा खरा चेहरा ताईंसमोर आणायचा आणि ताईंना या घरी परत आणायचं, आहात का तुम्ही तयार, असं म्हणून ती हात पुढे करते. अर्णव तिच्या हातात हात देतो आणि हे दोघे खूप खुश होतात. ईश्वरीला आनंद होतो की तिने अर्णवला समजावून सांगितलं. तर इकडे जेवण केल्यानंतर रिया आणि राजेश हे दोघे मस्तपैकी वाम कुक्षी घेत असतात. दोघे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून झोपलेले असतात. रिया गाढ झोपी जाते. राजेशचा डोळा उघडतो आणि राजेश म्हणतो, ही काय आता लवकर उठत नाही, हीच योग्य संधी आहे, चांगला हात साफ करून घेतो. आता ही तर मला पैसे देतच असते, पण एखादे अर्धे दागिने भेटले तर तेवढाच बोनस मिळेल, असा विचार करून राजेश चक्क रियाच्या घरी चोरी करायचं ठरवतो. तो बेडवरून उठतो. रिया झोपलेली आहे हे पाहून तो रियाचं कपाट उघडण्याचा विचार करतो. पण तेवढ्यात रियाला जाग येते आणि रिया म्हणते, ओ डार्लिंग सर्वेश. म्हणजे राजेशने आपलं नाव रियाला सर्वेश असं सांगितलेलं असतं आणि तो रियाला सुद्धा फसवत असतो. आणि ही रिया झोपेतच म्हणते, बेबी सर्वेश प्लीज ये ना. राजेश म्हणतो, आता तर जावंच लागेल. आणि राजेश हा पुन्हा एकदा तिच्याजवळ जातो. तर रिया त्याला घट्ट मिठी मारते आणि राजेश तिला विचारतो, रिया काय झालंय तुला, तू असं का वागतेस. तर रिया सांगते, मी ना तुझ्यावर खूप प्रेम करते, मी तुझ्या डोळ्यांच्या प्रेमात पडलीये, किती हँडसम आहे तू. आणि ती राजेशच्या आणखीन जवळ येते. राजेश चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, मी तर तुझ्या पैशांच्या प्रेमात आहे आणि तू माझ्या प्रेमात, मी तुला देतो आणि तू मला पैसे दे. राजेश चांगलाच खुश होतो. तर इकडे वॉचमन काका अर्णवला फोन करून सांगतात की आज राजेश साहेब घरी नाही आहेत
आणि अंजलीताई उपाशी आहेत, त्यांनी चक्क सुकी पोळी खाल्ली आहे. हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो. अर्णव म्हणतो ठीक आहे, करतो आम्ही काहीतरी. ईश्वरी विचारते काय झालं. अर्णव तिला झालेला सगळा प्रकार सांगतो. ईश्वरी म्हणते सर तुम्ही काळजी करू नका, मला एक आयडिया सुचली आहे आणि आपण तसंच करूया. पण अर्णवला काहीच कळत नाही की ईश्वरी आता काय करणार आहे. आणि इकडे वल्लरी चक्क उदयकांत राजेश शिर्केला भेटायला आलेली असते. अर्णवचे वडील रमाकांत राजेश शिर्केचा सख्खा भाऊ आणि अर्णव त्यांचा पुतण्या असतो. आणि या उदयकांत राजेश शिर्केच्या हातामध्ये चक्क बंदूक असते. वल्लरी विचारते तुम्ही मला येथे कशाला बोलवलंय, तुम्हाला काय हवंय. तर उदयकांत राजेश शिर्के चक्क वल्लरीवर बंदूक ताणतो. वल्लरी चांगलीच घाबरते आणि म्हणते तुम्ही सुद्धा तुमच्या सख्या भावाला फसवलंय ना, त्याला या सगळ्या खोट्या प्रकरणात अडकवलं. तर उदयकांत म्हणतो कारण माझ्यावर अन्याय झाला होता, जे सगळं माझं होतं ना ते त्या रमाकांतला भेटलं होतं, म्हणून मी त्याला फसवलं आणि सगळं काही परत मिळवलं. तर वल्लरी म्हणते मग माझ्यावर सुद्धा अन्याय झालाच होता ना, त्या रमाकांतच्या बायकोने अर्णवच्या आईने भर पार्टीत माझ्यावर चोरीचा आरोप लावला होता. माझी किती बदनामी झाली होती, माझा अपमान झाला होता, म्हणून मी त्या अपमानाचा बदला घेतला तिच्या नवऱ्याला आणि तिला आयुष्यातून कायमचं उठवलं. तर लगेचच उदयकांत सांगतो आणि मग माझा सुद्धा फायदा झाला. इंदोरमध्ये असलेल्या त्या रमाकांतचा वाडा मी मिळवला. सगळं काही ठीक होतं, माझ्याकडे एवढा मोठा वाडा होता, मी एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक होतो. पण मागच्या वर्षी तो अर्णव राजेश शिर्के आला आणि त्याने मला कॉलरला पकडून फरफटत त्या वाड्याच्या बाहेर काढलं. माझी सगळीकडे नाकाबंदी केली. आता मला 1 रुपयासुद्धा कुठून मिळत नाही. मी भिकेला लागलो, भिकेला, आणि आता मला माझा वाटा हवाय. वल्लरी विचारते कसला वाटा. तर लगेचच उदयकांत म्हणतो वाटा जर मोठा शब्द वाटत असेल ना तर माझं कमिशन समज. मी तुला जी काही मदत केली होती त्याचं कमिशन. मला 25 लाख रुपये हवे आहेत. वल्लरीला जबर धक्काच बसतो. वल्लरी विचारते 25 लाख, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. उदयकांत म्हणतो 50 लाख. वल्लरी म्हणते 50 लाख. उदयकांत म्हणतो 1 कोटी. वल्लरी म्हणते ठीक आहे देते, मी तुम्हाला पैसे देते. आणि उदयकांत म्हणतो ते पैसे मला 7व्या दिवशी माझ्या ह्या टेबलवर हवेत. पहा मी टेबल मोकळा करून ठेवलाय. वल्लरी म्हणते 7 दिवस. लगेच तो म्हणतो फक्त 6 दिवस. वल्लरी म्हणते ठीक आहे, पण एवढे पैसे मी आणायचे कुठून. उदयकांत म्हणतो कशाला खोटं बोलतेस, माझ्या जीवावर. इतक्या संपत्तीचा इतक्या वर्षांपासून मजा मारतेस तू, लाभ घेतीयस. आता त्यातले थोडे पैसे मला दिले तर काय फरक पडेल तुला. नाहीतर मी माझ्या पुतण्याला सगळं खरं सांगेल की तू कसं त्या रमाकांतला फसवलं होतं त्या मुलीच्या मदतीने. आणि मग माझा पुतण्या तुझ्याबरोबर काय करेल तुला माहीतच आहे. तो तुझी धिंड काढेल, धिंड, ती सुद्धा गाढवावरून. आणि मग इतक्या वर्षांपासून ज्या संपत्तीवर मजा मारतेस ना तू, ती सगळी संपत्ती एका दिवसात तुझ्या हातून निघून जाईल. तू रस्त्यावर भीक मागशील, भीक. हे सगळं ऐकून वल्लरी चांगलीच घाबरते. उदयकांत पुन्हा एकदा तिच्यावर बंदूक रोखतो आणि म्हणतो 7 दिवसाच्या आत मला पैसे हवेत म्हणजे हवेत, चल निघ इथून. आणि तो वल्लरीला तेथून हाकलून लावतो. वल्लरी पळून जाते. फ्रेंड्स, उदयकांत हा खूप डेंजरस आहे आणि तो आता वल्लरीला चांगलाच नडणार आहे असं दिसतंय. तर इकडे अर्णव शिर्केला कॉल करतो आणि म्हणतो शिर्के मला काहीच ऐकायचं नाहीये, ताईला कसलाच त्रास होता कामा नये. तर शिर्के म्हणतो सर मला तुमचं कळतंय, पण टेक्नॉलॉजी कुठेही गेली ना तरी सुद्धा आपण एखाद्याच्या तोंडात घास नाही भरू शकत. तर अर्णव चिडून म्हणतो मला अक्कल नका शिकू, तुम्हाला जे काम सांगितलंय ना ते काम करा, त्याच्यासाठी एखादा मार्ग शोधा. आणि तो फोन कट करतो. आणि तेवढ्यात एक घुंगट घेतलेली मुलगी अर्णवच्या रूममध्ये येते. तिला पाहून अर्णव घाबरतो आणि विचारतो ओ हॅलो, कोण आहात तुम्ही, घरात कशा शिरल्या. तर ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर चक्क ईश्वरी असते. ईश्वरी घुंगड बाजूला करते. अर्णवला तिला पाहून आश्चर्य वाटतं आणि अर्णव विचारतो ओय मिस इंदोर, तू मिस जयपूर कस काय झाली, हे काय अवतार करून ठेवलाय, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला की काय. तर ईश्वरी म्हणते सर मी फक्त एकटी नाही तर तुम्हाला सुद्धा भाग घ्यायचा आहे, पहा तुमच्यासाठी राजस्थानी कपडे. अर्णव चिडून म्हणतो ए शटअप, मला ताईचं खूप टेन्शन आहे, मी हे सगळं नाही करणार आहे. तर ईश्वरी म्हणते सर हे सगळं आपण ताईसाठीच करणार आहोत, चला तुम्ही सुद्धा कपडे बदला, माझ्याकडे एक भारी आयडिया आहे. अर्णवला काहीच कळत नाही.
ईश्वरी त्याला सांगते, आपण दोघांनी असं राजस्थानी कपल बनायचं आणि मग ताईच्या घरी जायचं आणि ताईच्या किचनमध्ये जेवण बनवायचं, दाल बाटी चूरमा, आणि मस्त ताईला सुद्धा खाऊ घालायचं. अर्णव विचारतो, ताई काय तुला ओळखायची नाही का? ईश्वरी म्हणते, सर हा घुंगट घेणार मी, तुम्ही मला नाही ओळखलं मग तुमची ताई मला कशी ओळखेल? अर्णवला ही आयडिया आवडते. अर्णव म्हणतो, पण मला राजस्थानी नाही बोलता येत. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही एक काम करा, तुमचा जन्म इंदोरमध्ये नाही तर तुमचा जन्म जयपूरमध्ये झालाय असा विचार करा आणि तुमचं लहानपण दालबाटी खाण्यातच गेलंय, मग तुम्हाला बरोबर राजस्थानी येईल आणि थोडं तोडकं मोडकं मराठी पण बोलायचं, काय अवघड नाहीये, जमेल तुम्हाला. अर्णव म्हणतो, तुझ्याबरोबर राहून राहून मला काय काय करावं लागणार आहे ना देवास माहीत, आणि तो कपडे चेंज करायला जातो. ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते, अभी हम जयपूर से है. ईश्वरीचा हा प्लॅन खूपच भारी आहे आणि ईश्वरीला या नवीन रूपात पाहून तुम्हाला सुद्धा भारी वाटेल एवढं मात्र नक्की. आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव आणि ईश्वरी चक्क एक राजस्थानी कपल बनून अंजलीच्या खोलीबाहेर येतात. फ्रेंड्स, या दोघांचा लुक खूप छान असतो. ईश्वरीने घुंगट घेतलेला असतो, अगदी ती राजस्थानची वाटत असते, आणि अर्णव हा तर एकदम राजस्थानी बाबूच झालेला असतो. डोक्यावरती पिवळ्या रंगाची पगडी, ती दाढी, डोळ्यावर चष्मा, तो तर बिलकुल ओळखायला येत नाही, पण त्याला ही दाढी खूप टोचत असते. वॉचमॅन काकासुद्धा त्यांच्याबरोबर असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, ही दाढी मला खूप टोचतेय. तर ईश्वरी म्हणते, सर आता ताईसाठी थोडा त्रास तर तुम्हाला सहन करावा लागेलच ना, आणि काळजी करू नका, तुम्ही ना फक्त मी जेवढं शिकवलं तेवढंच बोलायचं आणि मी जे रिपीट करेल तेच पुन्हा पुन्हा बोलायचं, जास्त बोलायचंच नाही, म्हणजे ताईला काही कळणारच नाही. वॉचमॅन म्हणतो, ताई आता दार वाजू का? तर ईश्वरी म्हणते, हो हो वाजवा सर, ऑल दी बेस्ट, आणि ती डोक्यावर पुन्हा एकदा घुंगट घेते. अंजली दार उघडते आणि अर्णव आणि ईश्वरी खंबा घणी खम्मा घणी म्हणून तिला नमस्कार करतात. लगेच अंजली वॉचमॅनला विचारते, हे कोण आहेत? वॉचमॅन काका सांगतात, हे सुद्धा आपल्या चाळीतच राहतात, त्यांचा गॅस संपलाय ना म्हणून त्यांना स्वयंपाक बनवायचा आहे, पण कुणीच हो म्हणत नाहीये. तुमच्या रूममध्ये ते स्वयंपाक बनवू शकतात का? तुमचा गॅस वापरू शकतात का? तर अंजली विचारते, हे आपल्या चाळीत राहतात, यांना तर कधी पाहिलं नाहीये. ईश्वरी सांगते, ओ हम जयपूर गए थे इसलिए आपने हमको देखा नहीं. आणि अर्णव सुद्धा स्माईल करतो. अंजली या दोघांना ओळखतच नाही. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप फनी आहे. ईश्वरी आणि अर्णव अगदी एखाद्या राजस्थानी कपलसारखे थोडी राजस्थानी, थोडी हिंदी, थोडी मिक्स मराठी असं बोलत असतात. तुम्हाला सुद्धा खूप भारी येईल, खूप हसू येईल. आणि ईश्वरी म्हणते, ओ हमारा गैस खत्म हो गया है, हम वो गांव से आए ना तो आपका गैस वापर सकते हैं क्या? आणि अंजली म्हणते, हो हो चालेल ना, तुम्ही गॅस वापरू शकतात. तसंही मला ते खूप त्रास होत होता ना, ते फोडणीचा काय खरबाका काय म्हणतात त्याचा, म्हणून मी काही स्वयंपाक केला नाहीये. तुम्ही स्वयंपाक करू शकता, मी तुम्हाला आहे ना माझा गॅस साफ करून देते. ईश्वरी म्हणते, नाही ताई हम साफ कर लेंगे, आप मत साफ करके दो. पण अंजली म्हणते, नाही नाही मी साफ करून देते, आणि तुम्ही मला थँक्यूसुद्धा म्हणू नका, कारण आमच्या घरी कुणीही आलं ना तर आम्ही त्याला असं उपाशीपोटी कधीच पाठवत नाही. माझा भाऊ अर्णव आहे ना, तो तर हे खूप प्रकर्षाने पाळतो, त्याला जर हे कळलं ना तर तो माझ्यावर खूप चिडेल. असं म्हणून अंजली किचन ओटा साफ करण्यास आतमध्ये निघून जाते. अर्णव आणि ईश्वरी या दोघांना खूप भारी वाटतं. अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, पाहिलंस का ताईचा माझ्यावर किती राग आहे, तरीसुद्धा तिने शेवटी माझंच एक्झाम्पल दिलं. ईश्वरी म्हणते, हो सर, मला सुद्धा खूप बढिया वाटलं. अर्णवच्या डोळ्यात पाणी चाललेलं असतं आणि तेवढ्यात अंजली बाहेर येते. ईश्वरी पुन्हा एकदा घुंगट घेते आणि ईश्वरीला म्हणते की तू घुंगट उचल ना. तर ईश्वरी सांगते, नाही नाही मला सवय आहे, मैं ऐसाही स्वयंपाक बनाऊंगी. आणि मग अंजली म्हणते, ठीक आहे, मला फोडणीचा त्रास होतो ना तर तुम्ही दोघे जेवण बनवा, मी शेजारच्या खोलीत जाऊन थांबते. ईश्वरी आणि अर्णव हो म्हणतात. अंजली तेथून निघून जाते. अर्णव आणि ईश्वरी खूप इमोशनल होतात. आपल्या ताईला किती त्रास होतोय हे पाहून अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं. ईश्वरी म्हणते, सर काळजी करू नका, आपण ताईसाठी ना एकदम बढिया जेवण बनवूया, चला आतमध्ये. आणि मग हे दोघेही अंजलीच्या रूममध्ये येतात आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघे दाल बाटी चूरमा बनवणार असतात. अर्णव ईश्वरीला विचारतो, पण ताईला तुझ्या हातची चव कळेल ना? तर ईश्वरी म्हणते, सर त्यामुळेच मी असा पदार्थ बनवणार आहे जो आजपर्यंत मी घरात कधीच नाही बनवलाय, दाल बाटी, म्हणजे ताईला काही कळणारच नाही. अर्णव म्हणतो, हुशार आहेस तू. ईश्वरी म्हणते, बचपन से. आणि मग हे दोघेही दाल बाटी बनवू लागतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा लूक
त्यांचा अटायर एखाद्या परफेक्ट राजस्थानी कपलसारखे ते दिसत असतात आणि ईश्वरी ही अर्णवला सांगते, हे करा ते करा, पीठ भिजवा, कांदा चिरून द्या आणि अर्णव तिचे सगळे इन्स्ट्रक्शन ऐकत असतो. या दोघांमध्ये आजकाल भांडण सुरू आहे. अर्णव ईश्वरीवर चिडलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तरी अंजलीसाठी हे दोघे मिळून दाल बाटी बनवत असतात. अंजलीला हे माहीतच नसतं की हे दोघे ईश्वरी आणि अर्णवच आहेत. या दोघांनी वेषांतर केलंय आणि हे दोघे अंजलीसाठी एकत्र येऊन दाल बाटी बनवतात. हा सीन खरंच तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. ईश्वरी जे काही सांगते अर्णव ते सगळं करत असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घरात असताना अर्णव साधा चहाचा ग्लास सुद्धा उचलत नाही, पाण्याचा ग्लास सुद्धा भरून घेत नाही. पण येथे आपल्या ताईसाठी त्याने वेषांतर केलं आणि तो चक्क ईश्वरीबरोबर दाल बाटी बनवतोय, स्वयंपाक बनवतोय. त्यामुळे ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने पाहतच राहते आणि अर्णव खूप मन लावून ईश्वरीने जे जे काही काम सांगितलंय, मग कांद्या चिरण्यापासून ते कुकर लावण्यापर्यंत ही सगळी कामं करत असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तू ही रे माझा मितवा ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. जेव्हापासून अंजलीने घर सोडलंय आणि ती चाळीत राहायला गेली आहे, मालिकेची मजा खूप वाढली आहे. अर्णव आणि ईश्वरी वेगवेगळ्या युक्त्या करून तिला मदत करताय. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला उदयकांत राजेशिर्केची सुद्धा ओळख झाली. या उदयकांत राजेशिर्केने वल्लरीला खूप मदत केली होती जेव्हा वल्लरीने सुप्रिया आणि रमाकांत राजेशिर्केचं प्रकरण घडून आणलं होतं. आणि त्या प्रकरणामुळे अर्णव, ईश्वरी, सुप्रिया, अंजली या सगळ्यांची आयुष्य उद्ध्वस्त झाली हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि सुप्रिया तर वल्लरीला ओळखत नाही, पण आज ना उद्या उदयकांत या वल्लरीचं सत्य नक्कीच सगळ्यांसमोर आणेल एवढं मात्र नक्की. आणि मग वल्लरीच्या जाचातून सगळ्यांची सुटका होईल. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव आणि ईश्वरी हे दोघे मिळून अंजलीसाठी एकदम टेस्टी अशी दाल बाटी बनवणार आणि मग अंजली पोट भरून ही दाल बाटी खाणार आणि ती या दोघांचे आभार मानेल की आज खूप दिवसानंतर एवढं टेस्टी जेवण मी जेवली आहे, पोट भरून मन भरून मी खाल्लंय. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला खूप आनंद होईल आणि त्यानंतर हे दोघे आपल्या घरी परत येतील. ईश्वरी ही अर्णवला सांगेल, अर्णव सर, मी एक महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातीये. अर्णव विचारेल कुठे? ईश्वरी त्याला सांगणार, माझ्या आईने त्या बाईचं स्केच बनवून घेतलंय, ज्या बाईने तुमच्या बाबांच्या रूममध्ये माझ्या आईला पाठवलं होतं आणि मग ते सगळं प्रकरण घडलं. ते स्केच घेण्यासाठीच मी जातीये. अर्णव तिला म्हणेल, मला सुद्धा यायचंय. ईश्वरी विचारेल, पण का? तर अर्णव तिला सांगणार, कारण मला सुद्धा पाहायचंय कोण आहे ती बाई जिने हे सगळं घडून आणलं होतं. हे ऐकून ईश्वरीलाही आनंद होईल. अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही बाहेर जायला निघतील, हे स्केच घेण्यासाठी जायला निघतील. पण या दोघांच्या आधीच चक्क वल्लरी तेथे पोहोचलेली असणार. वल्लरी हे स्केच मिळवणार आणि चक्क आपलं हे स्केच फाडून फेकून देणार आणि म्हणेल, ईश्वरी, सुप्रिया, तुम्हाला मी माझं सत्य कधीच कळू देणार नाही. म्हणजे हा तोच खूप मोठा जोक आहे की वल्लरी कशी दिसते हे सुप्रियाला माहिती आहे आणि वल्लरीने आता हे स्केच फाडल्यामुळे सुप्रियाच्या मेमरीमध्ये जी वल्लरीचा फोटो आहे ना, तो आठवणी सगळ्या निघून जातील, ती गजनी होऊन जाईल. आणि हा जो स्केच आर्टिस्ट होता, हा जगातला शेवटचा स्केच आर्टिस्ट होता, तो सुद्धा आता हिमालयात निघून जाणार आहे. त्यामुळे सुप्रिया पुन्हा कधीही वल्लरीचा स्केच बनवू शकणार नाही. हा त्या मालिकेचा सगळ्यात मोठा जोक आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.